2020च आहे, कोविडचा काळ. अरे बापरे. हा. कोविडचा काळ म्हणजे हा सर्वांसाठी भयावह होता, संपूर्ण देशात भयावह होता. तसंच आपल्या हडपसर प्रभागात किंवा हडपसर परिसरात, पुणे शहरात तशीच परिस्थिती होती. या काळामध्ये एवढ्या भयंकर अडचणी होत्या की औषध उपचार मिळणं फार कठीण होतं. कारण आमच्याकडं कुठली महापालिकेचं असं बेड म्हणजे सुसज्ज हॉस्पिटल नव्हतं. ऍडमिट हडपसर परिसरामध्ये. हडपसर परिसरामध्ये या पूर्व भागात असं कुठलंही हॉस्पिटल नाही की तिथे ऍडमिट करू शकतो आपण. आमच्याकडे आहेत ती सगळी 4-5 हॉस्पिटल, नोबेल आहे, सह्याद्री आहे, यश आहे. पण तिथं त्या काळामध्ये पेशंट घेऊन गेला की 12-13 लाख रुपये पॅकेज सांगितलं जायचं. बरं, महापालिकेचं जे जम्बो कोविड केलं तर शिवाजीनगरला होतं. म्हणजे तिथून इथं पेशंट जाणं, त्याची तिथं वेटिंग, तो पण अनेक पेशंटचे बळी दगावायचे पेशंट. मी अनेक वेळा त्याच काळामध्ये म्हणजे भेटणं, जाणं, आयुक्तांना भेटणं, मी माझ्या त्यावेळेचे खासदार त्यांना घेऊन तिथं जाणं, आमचे गट प्रमुख त्यांच्याशी संधान बांधून की बाबा आपल्याला हडपसरला जम्बो कोविड करायचं. प्रचंड नागरिकांचे हाल होतात आपल्याला. त्यासाठी आयुक्तांनी वेळ दिली. आम्ही 4-5 ठिकाणं हडपसरचं ग्लायडिंग सेंटर वगैरे हे दाखवलं की बाबा आम्हाला जम्बो कोविड शकतो. आणि त्या जम्बो कोविड मागणी केली, प्रचंड मागणी केली. त्याचबरोबर मग मी 400-500 बेडच्या बी हॉस्पिटलची मागणी केली की जम्बो कोविड होऊन जाईल, कोरोना जाईल, पण आम्हाला कायमस्वरूपी हॉस्पिटल सोय हवी आहे हडपसरला, त्याची गरज आहे. कारण हा जो भाग आहे दौंड, यवत, पुरंदर, हा सगळा लोड आहे ना, हा हडपसरवर, हा सगळा पूर्व भागातला जो ग्रामीण पट्टा आहे, ससून राहिलं बाजूला, पण सगळं हडपसरच्या हॉस्पिटल इथं हडपसरमध्ये येतो. त्यासाठी इथं एक 500 बेडचं हॉस्पिटलची गरज आहे. त्याच्यानंतर कोरोनामध्ये एक असा विषय होता की लोकांना अन्नधान्य नव्हतं. अन्नधान्य दिलं, आपण जेवढं जमल तेवढं दिलं, अन्नाचे पॅकेट दिले, खरं सांगण्याचा भाग नाहीये आणि सांगूही नाही. सगळ्यात महत्वाचं काय होतं की लसीकरणाचं ज्यावेळेस तिथं पूर्ण म्हणजे अशा ठिकाणी जाऊन लसीकरण, लोकांना उद्युत करणं, महापालिकेला योग्य ठिकाणी लसीकरण मागणं, किंवा लोकांना खायचे वांदे होते आणि लोकांचं उत्पन्न बंद होतं. बाजार चालू केला आपण त्यावेळेस. सहाय्यक आयुक्तांना भेटलो, त्यांच्याशी बोललो की बाजारात 900 गाळेधारक आहेत ना, तर ते बंद चालू आहे, आपलं बंद आहे, ते चालू करायचं, लोकांना मिळलं पाहिजे, यांचंही पोट चाललं पाहिजे. मग अशा काळामध्ये काय करायचं, मग मी स्वतः तिथं सगळ्या आयुक्तांची भेट घेऊन सगळं करून की बाबा 500 तर 200 बसवायचे, आळीपाळीने बसवायचे, आज तू उद्या परवा हे नियोजन केलं. पूर्ण मार्केट निर्जंतुकीकरण केलं.